हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळपासून व्हिडिओ शूट घेता आला नाही कारण की घरात भरपूर काम होतं. तर मी आता व्हिडिओ शूट करते. तर तुम्हाला मी दाखवते मायराला. मायरा हाय ते हाय हाय हॅपी गुढीपाडवा. हॅपी. तर चला मी तुम्हाला दाखवते की आमच्या घरी कोण पाहुणे आलेले आहेत. तर माझी बहीणच आहे. तर तुम्हाला दाखवते कारण की त्यांच्या मामाची मुलगी आहे. हे बघा. हाय फ्रेंड्स, तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर ही आलेली आहे इकडे कॉलेजला आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला आहे इथे जवळपास. तर तिला सुट्ट्या आहेत म्हणून ती आली आहे तिच्या आत्याकडे. कसं वाटतं तुला इथे आल्यावर? मस्त. तर गुढीपाडवा मनवायला आले इकडे. तर चला आता मी दाखवते काय काय तयारी केली, पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला वगैरे. तर चला. देवपूजा केली, नैवेद्य वगैरे पण ठेवलाय. तर सकाळी झाली आहे पूजा. तर चला आपण गुढी बघूया. तर ही बघा आमची गुढी, आम्ही गुढी उभारलेली आहे. तर खूप छान अशी दिसतीये. आणि तर आजपासून आमची ज्योतिबाची पण काठी असते, तर त्याचा पण नैवेद्य वगैरे आम्ही सगळं ठेवलं इकडे. आणि इथे आहे छोटीशी अशी तुळस, तुम्ही बघू शकता किती छोटी आहे. तर मला खूप आवडते. आज खरंच दिवस खूप छान आहे. सगळं काम वगैरे आवडून झालंय. तर चला मी तुम्हाला दाखवते. आता पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केलेला आहे. तर आता जेवायला वगैरे बसू. चला. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आमटी केली मस्त अशी झणझणीत अशी आमटी केली. आणि त्यानंतर मग कुटऱ्या पापड्या वगैरे बनवल्यात आणि पोळी वगैरे बनवले, भात वगैरे पण बनवलाय. तर आता मी जेवण घेतो. तर तुम्ही पण या जेवायला. तर पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही जेवत असताना गावावरून आले सासरे. तर त्यांच्यासाठी लिंबू सरबत बनवलं कारण की उपवास होता. त्यानंतर आम्ही छान छान फोटोशूट केलं. तर नक्की तुम्ही आमचे फोटोज बघा आणि मी कशी दिसते साडीमध्ये ते कमेंट करून सांगा. तर ही आहे माझी भाची. बहिणीला तर तुम्ही बघितलं आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.